हाय मैत्रिणींनो, तर हा पहा मी हा कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज शिवला. तर हे पहा कस्टमर आलं आणि ब्लाऊज वगैरे घालून पाहिला. तर या ब्लाऊजचं काय झालं आहे माहिती का, फक्त ही स्लीव आहे ना कस्टमरच्या म्हणण्यानुसार आहे ना काहीतरी पाव इंच कमी झालेली आहे फक्त. तर ती कमी का झाली त्याचं कारण मी त्यांना सांगितलं समजून, आणि मग ते म्हणले बरं ठीक आहे. तर काय होतं माहिती आहे का, ही अशी स्लीव वगैरे का पिसावर नाही का आपल्या मेन फॅब्रिकवर अशी स्लीव देतात आणि शेजारी लगेच बघा असा पाठीच्या भागाचा आकार देतात. तर आपल्याला पाठीची घडी पण बसवायची असते तिथे आणि स्लीव पण बसवायची असते. एक वेळेस स्लीव कमी जास्त झाली तर चालते, पण पाठीचा भाग जर त्या लेडीची जेवढी घडी आहे तेवढा नाही बसला तर ब्लाऊजला माया राहणार नाही आणि पूर्ण हा ब्लाऊज नाही का फसण्याची शक्यता असते. कधी कधी ही डिझाईन खालीवर दिलेली असते नाही का, खाली असं 4 बोटं ठेवतात आणि वरती हे वर्क चालू करतात. तर हा एक प्रॉब्लेम असतो तुम्हाला सांगते. आणि काही काही लेडीजला नाही का आता हे खेटूनच म्हणतात नाही का, हे जे वर्क रेडीमेड आले ना ते खेटून पाहिजे. तर हे खेटून घेतल्यावर मग भाई अजून कमी होते ना वरती, आणि इकडे लगेच हे वर्क चालू होतं हे जे दिसतंय ना हे. तर या वर्कसाठी आपल्याला नाही का पाठीची घडी तर बसवावी लागते की नाही. तर माझ्यासोबत नाही का असे जे अनुभव येतात ना मी ते नेहमी शेअर करते. तर कस्टमरला हा ब्लाऊज खूप छान बसला. तर त्यांच्या अजून 2-3 ब्लाऊज आहे ना, तर याच मापावर शिवायच्यात म्हणून कस्टमर ब्लाऊज शिवून ठेवून गेले. आणि नाही का मला जे अनुभव आले ते तुमच्याबरोबर मी शेअर केले. थँक्यू.